हा संग्राम या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसराच सामना जो मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ सध्याच्या घडीला जय हनुमान भुवन या दोन संघाच्या दरम्यान ओपनिंग प्लेयर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि त्याच्या सुप्तीला बाटर रोहित रोहित साबळे यासाठी आणि त्याच्या सोबतीला रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल देखील दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अर्थात 7 स्टार लाईव्ह इव्हेंट जेवढे ऑफिशियल आहेत, कॅमेरामॅन आहेत, आमचे ऑपरेटर आमच्यासोबत सज्ज होत आहेत, आमचे स्कोरर मित्र आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत, आमचे टीजे ऑपरेटर मिस्टर कुणाल ठाकरे हे देखील आमच्यासोबत सज्ज होतात. आलेल्या तमाम लढका क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करत आहोत. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली रोहित साबळे स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मागचा हिरो आहे जो शेवटपर्यंत राहिला, लढला आणि आपल्याला संघाला विजय मिळवून देण्यामध्ये ज्या फलंदाजाचा सिंहाचा वाटा राहिला. एक्झॅक्टली षटकाराने त्याने सामना फिनिश केला होता, परंतु इथे आता कठीण परीक्षा आहे, कारण समोर जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघ खऱ्या तर भरपूर मजबूत टीम आहे. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल आडव्या बाद नॉन साईडला. मॅचची प्राइज विकेट लागली आहे. डाऊन दी बॉल विकी पारदी आणि त्यांना केलं नाही कोणत्या प्रकारचे मिस्टेक. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती या मोठ्या मॅच मध्ये. फलंदाज रोहित 0 वरती बाद. वरती मॅचची प्राइज विकेट लागलेली आहे. रोहित साबळेला पण पाहिलं पहिल्याच बॉलवरती 0 वरती तो या मोठ्या मॅच मध्ये बाद झालेला. आता नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये अक्षय सध्याच्या घडीला 4 षटकांची ही मॅच आहे. पहिल्याच बॉलवरती नंदूला ही सफलता मिळते. पहिलाच बॉल अगदी जर आपण पाहिलं तर बाटन पाड मध्ये होतं. हवं तसं टायमिंग, हवं तसं एलिव्हेशन जुळलं नव्हतं आणि त्यानंतर एक चांगला कॅच फिनिश झाला. ओशफा झाले होते तिथे टॅपचा फटका पण पाहिला. एक्झॅक्टली फक्त पुश केलं आणि तिथे या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट आले त्यानंतर ही सिंगल येताना पाहायला मिळते. संघाचं अकाउंट या मॅचमध्ये सध्याच्या घडीला ओपन झालेलं. जय हनुमान भुवन क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार नंदू राईट आर्म राऊंड द विकेट. ओ इथे बिगेट करण्याचा प्रयत्न कै पे निघाय कै पे निशाणा. बाट लवकर गेली, चेंडू थोडासा उशिरा जो मात्र येताना आपण पाहिलेला. एक्झॅक्टली थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉलची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला गोलंदाज नंदू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली कामगिरी, अॅक्युरेट 3 बॉलची फेकी त्यानं चांगली केली आहे. एक मोठा विकेट रोहित साबळे त्यानं 0 वरती बाद केलाय. ओ प्रॉपर यॉर्कर आहे तिथे. फुटवर्कचा वापर आपण पाहिला. एक्झॅक्टली तिथे येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांचे मॅच, एकच ओव्हरचा पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या. त्या धावा सध्याच्याकडे रोखलेल्या आहेत. गोलंदाज नंदू चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट अप लेनचा बॉल, पुन्हा एकदा व्हेरिएशन, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. बाट एक्झॅक्टली लवकर जाते, चेंडू थोडासा उशिरा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाकडून होत असताना स्पेशली गोलंदाज ओ इथे अगदी जर आपण पाहिलं तर लोक फुल टॉस होता. तिथे देखील डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर कंप्लीट, 1 धाव आणि 1 विकेट. गुड बॉलिंग नंदूला पण पाहिलं पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले संपलेला मित्रांनो. आता 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव 1 विकेट. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये नंदून त्याची कामगिरी खऱ्या अर्थानं चोख बजावली मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा विकेटच्या विकेटची आवश्यकता होती टीम आर्या 11 जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. तो विकेट पहिल्याच बॉलवरती कॅरी झाला. सफल झाले होते ते पाहिलाय.
तिथे अगदीचा चेंडू आपण पाहिला तर पाडवरती जाऊन धरला आणि तिथे पहिला बॉल गोलंदाज प्रतीकनं फेकला डॉट. सुंदर सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या षटकाची देखील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं खऱ्या अर्थानं भरपूर महत्त्वाच्या होत्या, तर धावा आल्याच नाही आहेत. मोठा विकेट तिथे कॅरी झाला. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलनं झाली आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आडव्या बाटनं फोर्स करण्याचा प्रयत्न होता. अगदीच आपण पाहिलं तर फटका चांगल्या क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. तिथे एक्झॅक्टली एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे आता 2 धाव. थोडासा अडचणीमध्ये आहे संघ जय हनुमान भुवन. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी, परंतु तोपर्यंत त्या मॅचमध्ये आपण पाहिलं एक्झॅक्टली रोहित साबळे शेवटपर्यंत टिकला होता आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आणि तिथे सामना जिंकला होता. परंतु इथे रोहित साबळे बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजाला तिथून बॅटिंग चांगली करायची. डॉट बॉलची सांगता सातत्यानं डॉट बॉल आणि इम्पॉर्टंट विकेट भरपूर मॅटर करतील या मॅचमध्ये. एक मोठा विकेट आलेला आहे, त्यानंतर थोडंसं प्रेशर आता क्रिएट झालं असावं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 2 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. एक मोठा विकेट. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये वारंवार परिवर्तन केलं जात आहे. कौतुक आपण करू गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाचं. नंदूच्या पावलावरती पाऊल ठेवून तो तर चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. 2 धावा आहेत धावफलकावरती. ॲक्युरेट 4 चेंडूची फेकी झाली आहे. स्टील 2 टू गो. वन मोर डॉट. यस इट इज. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघ सध्याच्या घडीला या 2 ओव्हरमध्ये हावीतर झालाय. टॉस जिंकल्यानंतर क्विकली कॉल आला होता की आम्ही सुरुवातीला गोलंदाजी करणार आणि गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत. कॉलिंग भरपूर महत्वाची. डाऊन दी बॉल भावी नेतात. ओहो सेकंड अटेम्प्टला पकडला जाईल झेल. विकेटचं पतन. फलंदाज रोहित आता या मॅचमध्ये बाद होताना पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 2 आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यासाठीच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 धाव आणि 2 विकेट. अभि जिथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 1 धाव 1 विकेट आणि पहिला ओव्हर समाप्त झाला होता. एक्झॅक्टली नंदूनी 1च धाव दिली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकने देखील 1च धाव आणि 1 विकेट त्याने कॅरी केले. गुड बॉलिंग टीम आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघ या मॅचमध्ये पूर्णपणे हावे झालेला आहे. अतिशय चांगली कामगिरी आहे मैदानाच्या आत. न्यू बॅटर इन भावेश सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये भावी नेतात राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला डॉट. ज्याच्या गोलंदाजाने सुरुवात केली आहे ते डॉट बॉलनच केली आहे. यस इट इज. 11 चेंडू एक्झॅक्टली डॉट खेळलेले आहेत सध्याच्या घडीला. 11 डॉट म्हणजे इथून षटकार चौकारांची आतिषबाजीच करावी लागेल. बॅटर तयार. बिग हिट केला. सुंदर फटका. डाऊन द बॉल के आणि त्यानं पकडला कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॅटर जयेश सध्याच्या घडीला 5व्या क्रमांकावरती त्याला आता इन्व्हाइट केलेलं आहे, कारण 3 मोठे विकेट खऱ्या तर लवकर कॅरी झालं. पहिल्या ओव्हरमध्ये नंदूला सफलता, त्यानंतर प्रतीकला सफलता. पाठत या स्ट्रायकिंग एंडवरती. ओ इथे चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडू स्किड झाला. तीन धावा धावफलकावरती, 3 विकेट, 2.3 चेंडूची फेकी आतापर्यंत झालेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि ते फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती आता 4 या धावसंख्येवरती.
पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक धाव. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आलेल्या धावा 2. एक सफलता भामीला देखील मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली कामगिरी आहे. ओबिगिरी करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका चेंडू हवेत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय का? यस इट इज. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. दीपक दोरेकडनं मिस्टेक होताना आपण पाहिलेली आहे. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर कॅच कॅरी झाले नाही, प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु अगदी दीपक दोरेच्या समोर चेंडू पडला आणि तिथनं एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जो मात्र जाताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाले स्कोर कार्डवरती 8 ऑन द बोर्ड. 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा आहेत धावफलकावरती. पाठवता या स्ट्रायकिंग एंड वरती जयेश. ओबेगिटी करण्याचा प्रयत्न, वेग भरपूर आहे गोलंदाज भावींकडे, त्याचा पूर्णपणे वापर करत असताना 3 षटकांचा खेळ संपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. संघाची धावसंख्या आहे 8 धावा, 3 विकेट. सन्माननीय अशोक गोल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 8 धावा, 3 विकेट. थोडस अडचणीमध्ये संघ आहे जय हनुमान भुवन क्रिकेट संघ. प्रमोदचा पहिला बॉल, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉलवरती दांडी, गुल, विकेट. बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटर अजय सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती प्रमोदला सफलता मिळते. प्रॉपर यॉर्कर आपण पाहिलाय तिथे क्लीन बोल्ड होत असताना फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना झालेला आहे. सफल झालं होतं, गुड शॉट. फटका सुंदर आहे आणि चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बारा धावा या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. अजयच्या बॅटमधून चौकार आलाय. इथे गतीमध्ये परिवर्तन, सुंदर चेंडूवर डॉट बॉलची संगता होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावामधलं. एसडीज चांगली कामगिरी आहे. 12 धावा आहेत धाव फलकावरती, तर इथून धावा किती बनल्या जातील? सफल झाले, चांगला बॉल. बारा धावा आहेत एक्झॅक्टली धाव फलकावरती. मॅच बॉल आलेला आहे अंपायर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बिग हिट, मिस टायमिंग, डाऊन द बॉल. विकेट कीपर थोडेसे दूरवरती राहिलेले आणि तिथे फक्त एकच सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 13 धावा.
शेवटचा बॉल 13 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जयेश. अंतिम बॉल फटका तिथे चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विकी पारधी आणि तिथे रनआउटची संधी. सिंगल प्लस विकेट आणि तिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या डाऊनमध्ये बॅटिंग करत होती टीम जय हनुमान भुवन क्रिकेट संघ जाऊन पोहोचला 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 14 या धावसंख्येवरती आणि 15 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघासमोर. मान्यवरांचा विशेष सन्मान संपन्न करणार आहोत. नुकताच त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय अशोक खंडू गोल्लेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करू. मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. नुकताच ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय अशोक खंडू गोले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा विशेष सन्मान मायाची प्रेमाची आपुलकीचे उबदार शाल त्याचबरोबरीने आपलेपणाचा असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण शिरकास मनात राहावी त्यासाठी एक मोमेंटो देऊन मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पहिल्या डावमध्ये आपण पाहिलं 14 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि 15 धाव्यांचं एक मापक आव्हान ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी या क्रिकेट संघासमोर. पंधरा धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, स्पर्धा आपण पाहताय न्यू यंगस्टर कोराळे आयोजित जे वेताळेश्वर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर मान्यवरांचं विशेष सहकार्य तुम्ही पाहू शकता. एक्झॅक्टली मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत सन्माननीय महेशदादा हरट त्यांच्या गेल्या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर सन्मान चिन्हाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. सन्माननीय तुकाराम नारायण धुमाल साहेब यांच्याकडनं त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे कुमार सचिन हरीश धुमाल साहेब यांच्याकडनं. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची जो कूलर आहे तो आम्हाला पुरस्कृत झालेला आहे मोहनदादा भांडे यांच्याकडनं त्यांचे देखील मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर बेस्ट बॉलर साठी जे शूज आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत अंकुशदा पवार त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. बेस्ट बॅट्समनसाठी खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन साठी देखील शूज आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. आकाश भोईर अर्थात बंटी यांच्याकडनं त्यांचे देखील मनापासून आभार. मॅच ला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल बाहेर, सुंदर फटका विकी पारदीच्या पाठमधून चेंडू सीमा पार, सिक्सर. त्याचबरोबर बॉलचे जे बॉक्स आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. सन्माननीय गुरुनाथ दादा करळे साहेब एक्झॅक्टली 6 बॉलचे बॉक्स त्यांच्याकडनं पुरस्कृत झालेले आहेत त्यांचे देखील मनापासून आभार आपण व्यक्त करतो. त्याचबरोबर लालू जगन धुमाल साहेब यांच्याकडे देखील 6 बॉलचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत झाले त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर बिस्तरीचे बॉक्स जे आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत एक्झॅक्टली कुमार भूषण भास्कर धुमाल साहेब यांच्याकडनं एक्झॅक्टली 15 बिस्तरीचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत त्यांचे देखील मनापासून आभार. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. 15 धाव्यांची आवश्यकता आहे आणि पहिल्याच बॉलवरती मॅक्सिमम हिट आपण पाहिलेला आहे मित्रांनो. अगदी पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिल्या षटकामध्ये इन्व्हाइट केल्या गेल्या गोलंदाज अशोकला. स्ट्रायकिंग एंडवरती विकी. वन मोर बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर, षटकार. त्याचबरोबर क्रमांक 1 आणि 2 नंबरच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या मला पुरस्कृत झालेल्या आहेत. तुलसीदास दादा धुमाल साहेब यांच्याकडनं डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत. त्याचबरोबर क्रमांक 3 ची ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे
स्वर्गीय रामचंद्र बाबू धुमाल यांच्या स्मरणार्थ सौजन्य आम्हाला पुरस्कृत झालेला आहे यासाठीच श्री विलास रामचंद्र धुमाल सर यांच्याकडनं. त्याचबरोबर 4थ्या नंबरची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे जय बालू बिराडे साहेब यांच्याकडनं, त्यांचे केले मनापासून आभार. सामना संपलाय. यस इट इज बिग हिट. चेंडू सीमा पार विकी पारदीनं हा सामना संपवला 3 षटकार ठोकत असताना. सामना घेऊन गेले टीम आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघ. अभिनंदन टीम हार्ड अँड टफ लक टीम जय हनुमान भुवन क्रिकेट संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. त्या स्पर्धेमध्ये तुमचा चांगला खेळ आम्ही पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने तुमचा मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आहोत तत्पूर्वी आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर 2 नंबरची जे पारितोषिक आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत कविता कचरू जामघरे यांच्याकडनं, जे जामघर आणि खानदाराचे सरपंच. त्याचबरोबर 3-4 नंबरच्या पारितोषिक नारायण हारे धुमाल साहेब यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. त्याचबरोबर डीजे आणि पाण्याची सोय सन्माननीय धनाजी कचरू जामघरे यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झालेले आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर सन्माननीय दीपक लक्ष्मण धुमाल युवा उद्योजक यांच्याकडून आम्हाला यासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे देखील मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. सागरदादा शिंगोळे, दिनेशदादा घरत, आकाशदादा भोईर, बंटी यांच्याकडनं देखील यासाठी भरपूर सारी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करत आहोत. यासाठीच ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं आहे